इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। दादाचा करायचं काय? खाली डोकावरती पाय। या भ्रष्टाचारी संदीप दादाचा करायचं काय? खाली डोकावरती पाय। काठी चोर कमिशन खोर, काठी चोर कमिशन खोर। लढेंगे जितेंगे, लढेंगे जितेंगे, जितेंगे लढेंगे। उल्हासनगर महापालिकेच्या दिव्यांग कल्याण योजनेतील मोठा आर्थिक घोटाळा आणि दिव्यांगांना स्टॉल्स न देण्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाने आज स्वातंत्र्यदिनी महापालिकेबाहेर काळी फीत बांधून आंदोलन केले। महापालिकेने दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या स्मार्ट स्टिक आणि साध्या छडीच्या दरात प्रचंड तफावत आढळल्याने हा आर्थिक घोटाळा उघडकीस आला होता। तसेच मागील महिन्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी दिव्यांगांना स्टॉल्स देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते। त्यावेळी महापालिकेने प्रभाग अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन किती स्टॉल्स उपलब्ध करून देता येतील याचा अहवाल देण्याचे आश्वासन दिले होते। मात्र मिळालेल्या माहितीनुसार 2200 दिव्यांगांपैकी केवळ 6 ते 10 जागा शोधल्या गेल्या। या निर्णयावर नाराजी व्यक्त करत ही दिव्यांगांची उघड थट्टा असेलच स्वप्नील पाटील म्हणाले। या गोष्टीच्या निषेधार्थ स्वप्नील पाटील यांनी आज महापालिकेबाहेर डोळ्याला काळी फीत बांधून आंदोलन केले। दरम्यान पालिका अधिकाऱ्यांनी दिव्यांगांना आपल्या परिसरातील उपलब्ध जागांची यादी तयार करून सादर करण्याचे आवाहन केले असून तपासानंतर लॉटरी किंवा जाहिरात पद्धतीने त्या जागा वाटप करण्याचे आश्वासन दिले आहे। दिव्यांगाच्या साहित्य खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला होता। दुसरा मुद्दा होता की दिव्यांगांना स्टॉल मिळाले पाहिजे, याकरिता आम्ही मागच्या 15 तारखेला याच ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि त्यावेळी आम्हाला आश्वासित करण्यात आलेलं होतं की आम्ही प्रभाग अधिकाऱ्यांकडून त्या जागा मागवून घेऊ आणि दिव्यांगांच्या स्टॉल संदर्भात किती स्टॉल देऊ शकतो या प्रकारचा एक अहवाल मागवून घेऊ। परंतु ह्या अहवालाबाबत ज्यावेळी आम्हाला कळालं की ह्या पूर्ण 1 महिन्याच्या कालावधीनंतर प्रभाग अधिकाऱ्यांनी फक्त 6 ते 10 जागा आयडेंटिफाय करून पूर्ण महापालिकेच्या अंतर्गत या उल्हासनगर महानगरपालिकेच्या दिव्यांग कार्यालयाला कळवल्या आणि ही एक प्रकारची दिव्यांगाची चालवलेली थट्टा आहे आणि त्यामुळे आम्ही ह्या 15 ऑगस्ट रोजी या ठिकाणी आज आलो आणि या ठिकाणी आंदोलन केलं। कारण की जर 2200 दिव्यांग उल्हासनगर महानगरपालिकेचा लाभ घेत आहे तर 2200 लोकांना जर तुम्ही फक्त 10 जर स्टॉल जर अलॉट करणार असतील तर हे कोणत्या प्रकारचं न्याय आहे आणि कोणत्या प्रकारचं तत्व आहे हे तुम्ही देखील ठरवू शकतात। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की दिव्यांगाचा जो साहित्य भ्रष्टाचार झाला त्या साहित्य भ्रष्टाचारामध्ये आम्ही वारंवार गेल्या 1.5 वर्षापासून पाठपुरावा करतो। 1.5 वर्षापासून आमची मागणी होती की त्याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे। मागे देखील आम्हाला 15 दिवसापूर्वी सांगितलं की आम्ही 11 दिवसामध्ये अहवाल सादर करतो। काल देखील रात्री 9:30 वाजता आम्हाला पत्र मिळालेलं आहे की तुम्ही आंदोलन करू नका, आम्ही संबंधित अतिरिक्त आयुक्त उपायुक्त जे कोणी अधिकारी आहे त्यांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावलेली आहे, संबंधित विभाग प्रमुखाची आम्ही उचलबांगडी केलेली आहे। परंतु पुन्हा क्वेश्चन मार्क हाच येतो की भारतीय जनता पार्टीचा जो कंत्राटदार आहे ज्यांनी हा मलिदा लाटला, ज्यांनी या दिव्यांगांना अंध दिव्यांगांचा गैरवापर करून त्यांच्या ज्या काठ्या लाटल्या त्याच्यावरती कारवाई का करण्यात आली नाही, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा उल्लेख या पत्रांमध्ये का करण्यात आला नाही याचं उत्तर विचारण्याकरिता आज आम्ही इकडे आलो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीची सरकार असताना भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान आमदारांना आयुक्तांसमोर हतबल व्हावं लागतं। तर यावरूनच लक्षात येतं की एकीकडे दिव्यांगांच्या हक्काचा मलिदा लाटायचा आणि दुसरीकडे आमदार देखील हतबल होऊन आयुक्तांसमोर जर अशा गयावया करत असेल तर सरकारपर्यंत या आमदारांचा आवाज जावा। त्यामुळे आज आम्ही सगळे दिव्यांग मंडळी इथे एकजुटलो आहे आणि दिव्यांगांनी हा आवाज सरकारपुढे कसा जाता येईल याकरिता या ठिकाणी आंदोलन केलं। अधिकाऱ्यांनी पुन्हा 15 दिवस मागितलेले आहे। 15 दिवसामध्ये दिव्यांग काठी भ्रष्टाचार जो आहे त्या काठी भ्रष्टाचारामधली डिपार्टमेंटल इन्क्वायरी पूर्ण होऊन शासनाकडे ते निर्गमित करणार आहे कारवाईकरिता। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ज्या स्टॉलच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात येणार आहे तर त्यांनी आम्हा दिव्यांगांनाच आव्हान केलेलं आहे की तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जागा आढळून येत आहे त्याची एक तुम्ही यादी बनवा। ती यादी प्रभागनिहाय आम्ही प्रभाग अधिकाऱ्यांना पाठवू, त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन करू आणि पुढील 15 दिवसामध्ये किती जागा आमच्याकडे येत आहे त्या जागांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी एक लॉटरी सिस्टममध्ये किंवा एक जाहिरात सिस्टममध्ये कशा प्रकारे आपल्याला दिव्यांगांना स्टॉल देता येतील यावरती कारवाई करणार आहोत।